आवाज जनतेचा। मालेगाव पंचायत समितीमधील भ्रष्टाचार कळस गाठत असून घरकुल प्रकरणे चांगलेच गाजत असताना तालुक्यातील माणिकराव तारासिंग चव्हाण वय वर्ष 44 पद ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत वरदरी बुद्रुक तालुका मालेगाव यास लाच रुपये 1200 रुपये स्वीकारताना पकडण्यात आले। याबाबत दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी पडताळणी करून संबंधितांच्या विरोधात सापळा रचून 28 जानेवारी 2025 रोजी मालेगाव शेलू बाजार महामार्गावरील जवळका रेल्वे बस स्टॉपवर रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम येथे येऊन तक्रार दिली की तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतामध्ये विहीर मंजूर करण्याकरिता अर्ज आणि कागदपत्रे ग्रामरोजगार सेवक श्री माणिकराव तारासिंग चव्हाण यांच्याकडे दिले होते। दिनांक 30 जून 2023 रोजी तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे विहीर मंजूर झाली। तक्रारदार यांनी विहीर तयार करण्यासाठी अंदाजे 4 लाख रुपये लावले। त्यांना शासनाकडून काही रक्कम मिळाली, परंतु उर्वरित रक्कम काढून घेण्यासाठी मास्टर तयार करून बिल काढण्यासाठी आलोसे ग्राम रोजगार सेवक यांनी 1200 रुपयांची पडताळणी दरम्यान पंचासमक्ष मागणी केली। ती सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष स्वीकारली। त्यावरून तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर नमूद आरोपी विरोधात पोलीस स्टेशन जवळका जिल्हा वाशिम येथे कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा नोंद दाखल करण्यात आलाय। सदर कारवाईमध्ये मारुती जगताप पोलीस अधीक्षक मार्गदर्शनाखाली सचेंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती यांनी सापळा आणि तपास अधिकारी बालाजी तिप्पलवाड पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम आणि पोलीस हवालदार विनोद मार्कंडे पोलीस हवालदार आसिफ शेख पोलीस हवालदार योगेश खोटे विनोद अवगळे समाधान मोघाड आणि चालक पोलीस हवालदार मिलिंद चन्नकेशला सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम या पथकानं कारवाई केली आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। आपल्या परिसरातील बातम्या